नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेतलेले आहेत। प्रश्न क्रमांक 1, पांढरपेशा शब्दातून काय अर्थ सूचित होतो? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये पांढरपेशा शब्दातून काय अर्थ सूचित होतो हे विचारण्यात आलेले आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला। तर पांढरपेशा म्हणजेच समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला। प्रश्न क्रमांक 2, रामाने नलाकडून सेतू बांधविला। या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला रामाने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रयोजक क्रियापद। तर प्रयोजक क्रियापद म्हणजेच काय, तर कर्ता ज्यावेळी दुसऱ्याकडून क्रिया घडवून आणतो तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असते। प्रश्न क्रमांक 3, सवंगडीचा समानार्थी शब्द शोधा। तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मित्र। सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्र, सखा, स्नेही, सोबती। शिक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गुरु, आचार्य, अध्यापक। प्रश्न क्रमांक 4, भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। तर मित्रांनो, आपल्याला भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायामधून शोधायचा आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओहोटी। भरती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे ओहोटी। तसेच अपयश या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे यश आणि आखूड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे लांब। प्रश्न क्रमांक 5, तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे? तर मित्रांनो, आपल्याला तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य शोधायचे आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ती काम करते। प्रश्न क्रमांक 6, सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग सांगा। तर मित्रांनो, आपल्याला सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे ते सांगायचं आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्तरी प्रयोग। तर सरोज दिल्लीत राहते हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे। मित्रांनो, कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो आणि कर्त्याला प्रत्यय नसते। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता शब्द अकल्पितचा विरुद्धार्थी आहे? तर मित्रांनो, आपल्याला अकल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कल्पित। अकल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कल्पित। प्रश्न क्रमांक 8, पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधा। तर मित्रांनो, आपल्याला पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधायचा आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय आपण बघू। पर्याय 1, पापाचे पुण्य। पर्याय 2, पाप पुण्य इत्यादी। पर्याय 3, पाप किंवा पुण्य। पर्याय 4, पापयुक्त पुण्य। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाप किंवा पुण्य। मित्रांनो, पाप किंवा पुण्य हे वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 9, पुढे दिलेल्या लघु निबंध संग्रहामधील वि स खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखा। तर खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंझधार। वि स खांडेकर यांचा लघु निबंध संग्रह मंझधार हा आहे। प्रश्न क्रमांक 10, औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप या म्हणीचा अर्थ ओळखा। मित्रांनो, आपल्याला ही म्हण दिलेली या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। आपण पर्याय बघू। पर्याय 1,
अति खाणे नुकसानकारक असते. पर्याय 2 आरशात तोंड पाहून रूप न्याहाळणे. पर्याय 3 स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणे. पर्याय 4 अतिशय उतावळेपणाची कृती. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अतिशय उतावळेपणाची कृती. प्रश्न क्रमांक 11 मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला? तर खाली पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. पर्याय वाचून तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1530. तर बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपत येथे युद्ध झाले होते. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले? मित्रांनो, मूकनायक हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले हे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मूकनायक हे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणते राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे हे विचारण्यात आलेले आहे. तुम्ही पर्याय वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिक्कीम. तर सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य हे सिक्कीम आहे. प्रश्न क्रमांक 14 प्रतिभाशाली विद्यार्थी रिकामी जागा असतात. तर मित्रांनो, खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकदिश विचार करणारे. तर प्रतिभाशाली विद्यार्थी हे एकदिश विचार करणारे असतात. प्रश्न क्रमांक 15 इतिहासाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये इतिहासाचा जनक कोणाला म्हटले जाते हे विचारण्यात आलेले आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिरोडोटस. इतिहासाचा जनक हिरोडोटस यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16 मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील नेअँडरथल मॅन म्हणजे कोण? तर मित्रांनो, खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नेअँडरथल मॅन म्हणून कोण आहेत हे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शक्तिमान मानव. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. मानवाच्या विकासातील टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरयष्टी ही धिप्पाड होती. याचे सर्वप्रथम अवशेष जर्मनी या देशातील नेअँडरथल या ठिकाणी सापडले, म्हणून त्याला नेअँडरथल मानव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17 भारतीय आरमाराचे जनक कोणाला मानतात? मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात हे विचारण्यात आलेले आहे. तर खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजा शिवछत्रपती. तर भारतीय आरमाराचे जनक हे राजा शिवछत्रपती यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते कारण? तर खाली पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, आपण पर्याय बघू. पर्याय 1 लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्यापेक्षा कमी असते. पर्याय 2 लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो. पर्याय क्रमांक 3 लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात कमी लांबीचा भाग आहे. पर्याय 4 लहान आतडे पोटात अतिशय कमी जागा व्यापते. मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो. प्रश्न क्रमांक 19 मौडी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये मौडी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारण्यात आलेले आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मस्तक. मौडी या शब्दाला समानार्थी शब्द आहे मस्तक. प्रश्न क्रमांक 20 किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? तर मित्रांनो, किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे हे आपल्याला विचारण्यात आले आहे. खाली पर्याय दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दास. तर किंकर या शब्दाच्या समानार्थी शब्द आहे दास. दास म्हणजे सेवक. मित्रांनो, आज आपण हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. या 20 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.